नमस्कार बे पोट्ट्यो. युद्धाची आग आता भारताच्या सामान्य लोकांच्या किचनपर्यंत पोचली आहे. आता मी माझ्या किचनमध्ये आहे आणि हे गॅसचं सिलेंडर आहे. आता गॅस जवळपास संपत आली आहे आणि नवीन सिलेंडरसाठी नंबर लावला होता. नेहमीच रोज टाईमवर सिलेंडर यायचं, पण आता सिलेंडर संपत आलं आणि संपत आल्याच्या नंतर आता सिलेंडर नंबर लावून 5-6 दिवस झाले, पण अजूनही सिलेंडर आलेलं नाही. आता हे सिलेंडर बाहेर ठेवून आहे, पासबुकमध्ये पैसे टाकून आहे. हे आता हे सिलेंडर ठीक आहे. हे सिलेंडर नंबर लावून ठेवला. आता जे होर्मुझ खाडी आहे, जे इराणमधून म्हणजे इजिप्तच्या कॅनलमधून, सुएझ कॅनलमधून तेलाचे जहाजं, त्याच्यानंतर LPG लिक्विफाईड पेट्रोलियमचे टँकर भरून येणारे जे जहाजं आहे, ते जहाजं इराण तिथून निघू देऊन नाही राहिले. फक्त चायनाचेच जहाजं निघू देऊन राहिले आणि भारताच्या जहाजाला परवानगी नाही, कारण भारतानं स्ट्रॉंग स्टँड घेतलं नाही. ठीक आहे. भारतानं तर असंही डिक्लेअर केलं की आम्ही इस्रायलच्या बाजूनं आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेस भारतावर परिस्थिती होती त्यावेळेस इराणनं आपल्याला मदत केली आणि इराणनं आपल्याला रुपयाच्या तुलनेत, म्हणजे रुपये घ्या, जगात सगळं सामान डॉलरमध्ये घ्यावं लागते, पण रुपयामध्ये त्यानं आपल्याला पेट्रोल डिझेल दिलं, गॅस दिली. आपल्या बाजूनं युनोमध्ये स्टँड घेतलं. जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर सगळे मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूनं असताना आपण डोनाल्ड ट्रम्पच्या म्हणण्यानुसार रशियाकडून तेल घेणं बंद केलं आणि आता भारताचं सरकार कसं चालवायचं हे डोनाल्ड ट्रम्प ठरवून राहिला. आणि त्यानं सांगितलं का रशियाकडून तुम्ही 30 दिवसाचं तेल आयात करू शकता. रुपयामध्ये रशिया तेल देत होता, आता रशिया आणि स्वस्त्यात देत होता. आता रशिया आपल्याला महागानं तेल विकणार आहे. म्हणजे जो आपला रशिया सोबती होता तोही अमेरिकेनं आपल्यापासून तोलला, इराणही तोलला आणि आता आपल्या घरापर्यंत सामान्याच्या त्या युद्धाची आग पोचली आहे. जे अंधभक्त होते, ज्याला सिलेंडर महागात, पेट्रोल महाग जरी झालं तरी आम्ही 1000 रुपये लिटर जरी झालं तरी भरू, सिलेंडर 5000चं झालं तरी घेऊ, तर 5000चंच होणार आहे, एवढं लक्षात ठेवजा. जर युद्ध, आता म्हणते युद्ध थांबलं, पण जोपर्यंत ठीक आहे, कारण अनेक आखाती देशांमधल्या गॅस पाईपलाईन, गॅसचे प्लॅन्ट आणि पेट्रोलियमच्या तेलविहिरी आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पावर इराणनं हमले केले आहे आणि ते उद्ध्वस्त केले आहे. ते पूर्ववत व्हायला कमीत कमी 1 ते 1.5 महिना लागेल. आणि तुमच्या घरी स्वयंपाकाचा गॅस नाही आहे आणि काही दिवसानं पेट्रोल डिझेलवर रांगासुद्धा लागू शकते. याच्यासाठी भारत सरकारनं ठीक आहे 1955चा कायदा पुन्हा लागू केला का तुम्हाला याची साठवणूक करता येणार नाही, तुम्हाला याचा साठा ठेवता येणार नाही. ठीक आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट म्हणून तेवढंच पेट्रोल डिझेल आणि गॅस भेटल. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. हे तर सोडा, तुम्ही पैसे असन तरी भेटणार नाही, अशी कंडिशन येऊ शकते. ठीक आहे. आता गॅस ज्या टाईल्स बनते, टाईल्स, त्याला प्रोपेन गॅस लागते, ते सुद्धा इराणवरून येते. ठीक आहे. असे अनेक उद्योगधंदे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या शववाहिन्या, शव म्हणजे जिथं अग्नी देते शवांना, तर त्या गॅसवर होत्या, त्यासुद्धा पुण्यातल्या बंद पडल्या, कारण गॅसचा तुटवडा आहे. मोठ्याल्या बिल्डिंगमध्ये, मल्टिप्लेक्स बिल्डिंग ज्या असतात मोठ्याल्या, त्या बिल्डिंगमध्ये खालतं गॅसमधून पाईपलाईन जाते, खालतं टँकरमध्ये LPG आणून टाकते. त्यांच्यावर तर सगळ्यात मोठं संकट आता येणार आहे. मी जे तुम्हाला सांगून राहिलो ह्या गोष्टीवर आवर्जून लक्ष द्या. ठीक आहे. अंधभक्त उघडा, खाले 2 वेळेचं अन्न नाही भेटणार तुझ्या घरी गॅस सिलेंडर नाही आलं तर. आणि हेच मी लोकायला सांगून राहिलो होतो का कोणाचं स्टँड घ्यायचं आणि कोणाची बाजू घ्यायची हे तुम्हाला समजलं पाहिजे. तो इराण कसा देश आहे ते आपल्याला माहीत नाही, पण आपल्या फेवर नव्हता, आपण त्याच्याशी संबंध तोडले, आपण स्ट्रॉंग स्टँड नाही घेतलं. आपल्या सीमेत त्याचं जहाज उडवल्या जाते, आपल्या इथं युद्ध सराव करायला येते त्याचं जहाज. तर या बाजूनं आपल्या पंतप्रधानानं काहीतरी बोलायला पाहिजे, नाही तर अजून विदारक अवस्था या मोदीमुळे आपल्यावर येऊ शकते. जसे चीनले जहाजं सोडून राहिले होर्मुझ खाडीमधून,
तसे आपल्या देशासाठी सुद्धा इराणनं सोडायला पाहिजे. पण आपल्या बापूनं जर स्टँड योग्य घेतलं नाही तर तुम्हाला याचे विपरीत परिणाम सामान्य लोकांना भोगावं लागेल. आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.